1954 साली पंचशील तत्वे कोणी मांडली होती? तर पर्याय 1 सरदार वल्लभभाई पटेल, पर्याय 2 पंडित जवाहरलाल नेहरू, पर्याय 3 डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर ह्या प्रश्नाचं अचूक असं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1954 साली पंचशील तत्वे मांडली आहेत। प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या आज्ञेवरून रामचंद्र पंत अमात्य यांनी कोणता ग्रंथ लिहिला होता? तर पर्याय क्रमांक 1 विनंती पत्र, 2 आज्ञापत्र, 3 वरील दोन्ही पण आणि पर्याय क्रमांक 4 यापैकी एकही नाही। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आज्ञापत्र। त्यानंतरचा प्रश्न, पृथ्वीवरील एखाद्या ठिकाणचे नेमके स्थान निर्धारित करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या प्रणालीचा वापर करण्यात येतो? पर्याय क्रमांक 1 रिमोट सेन्सिंग, 2 सोनार तंत्रज्ञान, 3 रिश्टर स्केल आणि 4 GPS। तर आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 GPS। क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर पर्याय 1 पुणे, 2 सातारा, 3 अहमदनगर आणि 4 छत्रपती संभाजीनगर। तर आता या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अहमदनगर। तर अहमदनगरचं दुसरं नाव आहे अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगर ह्याचं दुसरं नाव आहे औरंगाबाद। नंतरचा प्रश्न, मिरतकट खटल्यात खालीलपैकी कोणाला ब्रिटिश सरकारने अटक केली नव्हती? तर पर्याय 1 राजेंद्र लाहिरी, 2 नीलकंठ जोगळेकर, 3 श्रीपाद डांगे आणि 4 मुजफ्फर अहमद। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 राजेंद्र लाहिरी यांना मिरतकट खटल्यामध्ये अटक केली नव्हती। भारताने 1969 मध्ये पहिला अग्निबाण टिंबटिंब येथून सोडला। तर पर्याय क्रमांक 1 बंगळूर, 2 श्रीहरिकोटा, 3 थुंबा, 4 हैदराबाद। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 थुंबा। पृथ्वीच्या अंतर्गर्भामध्ये प्रामुख्याने टिंबटिंब व टिंबटिंब हे खनिजे आढळतात। तर 1 सिलिका व मॅग्नेशियम, 2 निकेल व लोह, 3 सिलिका व अल्युमिनियम आणि 4 लोह व मॅग्नेशियम। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 निकेल व लोह। यानंतरचा प्रश्न, खालील पर्वतांपैकी गट पर्वत कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 1 हिमालय पर्वत, 2 आल्प्स पर्वत, 3 युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत आणि 4 रॉकी पर्वत। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत। नंतरचा प्रश्न आहे, भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक रिश्टर, मिलीबार, मिलीमीटर आणि सेंटीमीटर। तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रिश्टर। टिंबटिंब हा रूपांतरित खडक आहे। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 संगमरवर।